नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण वर्सव या कोलीवाड्यामध्ये गेलेलो आणि गौरी मातेचं आगमन कसं होते, काय परंपरा असते कोलीवाड्यामध्ये ते दाखवायचा प्रयत्न केला। तर आज आपण आलोय उरणमध्ये नवघर आहे, नवघरमध्ये पाटील परिवार आहे, त्यांच्याच इकडे गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो, तेच बघण्यासाठी बाप्पांचा आणि गौरी मातेचा दर्शन घेण्यासाठी। तर आपल्यासोबत दयानंद पाटील आहेत। नमस्कार। तर सर्वप्रथम आपण गौरी मातेचे आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया। बोला गणपती बाप्पा, गौरी माते की जय। तर खूप सुंदर डेकोरेशन केलंय आणि गौरी आलेली आहे, आजच बसली ना गौर, काल आगमन होते आणि आज स्थापित केलं जाते। तर आपल्यासोबत दयानंद पाटील आहेत। नमस्कार। हो, आणि तुम्हाला गणपतीच्या आणि गौरी मातेच्या खूप खूप शुभेच्छा सणाच्या। तर काय सांगणार, कधीपासून आपल्या इकडे सण साजरा केला जातो पाटील परिवारामध्ये? आमच्या कुटुंबामध्ये ही 1900 आमच्या याच्यानुसार 30च्या आसपास ही सुरुवात झाली आणि ही आज गयात 2024 पर्यंत। एक मुद्दामून सांगायची गोष्ट अशी आहे की हा आमचा एकत्रित कुटुंब पद्धतीने चालतो, बरोबर, कारण आपल्याला आज अशा प्रकारची बघायला मिळत नाही। सगळीकडे वेगवेगळे लोक कामानिमित्त असतात आणि त्यामुळे एकत्रित कुटुंबाचा जो काही आनंदाचा सोहळा आहे तो आम्ही नेहमीच आज कित्येक वर्ष आम्ही करतोय। आमच्या आजोबांचे वडील, मग आमचे खापरपंजोबा, आजोबा, आमचे वडील आणि आता आमची पिढी आणि त्याच्यानंतर आमची ही जनरेशन आता आहे आमच्या मुलांची। आता हे लोकसुद्धा एकत्रितपणेच तो एक आपला कल्चर आहे आणि त्या कल्चरला पुढे फॉलो करण्यासाठी आम्ही त्यांना दाखवतोय की आपण कसं कुटुंब वस्तल असतो पाहिजे, कसं लोकांनी एकत्रित आपले सण साजरे केले पाहिजे। कारण आता ह्या धाकधुकीच्या जीवनात आपल्याला वेळ मिळत नाहीये, परंतु आपली ही जी काही परंपरा आहे हिंदू सणांची ती आपण अशा पद्धतीने साजरी केली पाहिजे। पण उरणचाच आहे आणि आपण प्रत्येक कोलीवाड्यामध्ये जातो, गावामध्ये जातो, परंपरा रीतिरिवाज दुसऱ्या अलग अलग बघायला मिळतात। तर आमच्या इकडे बांगडी वगैरे लपवायचा कार्यक्रम असतो आणि जे फेऱ्यांच्या गाण्यामध्ये आपण जी बांगडी शोधून दाखवेल तिला असं विनर ठरवत असतो, गौरी माते बोलत असतो। तर इकडे काय बघायला मिळणार आहे? आपल्याकडे पण असंच आहे आणि हा एक शास्त्र आहे, म्हणजे बांगडी लपवणं वगैरे म्हणजे खरोखर साक्षात ती देवी तिच्या अंगात येते आणि जिच्या अंगात येते ती देवी त्या कुठल्या हंड्यामध्ये, कुठल्या भांड्यामध्ये ती कुठे ठेवली हे तिला सांगितलं जात नाही। जेव्हा तिच्या खरोखर ती अंगात येते आणि मग ती ज्या गौरी मातेचं जे रूप आहे त्या रूपाने जाऊन ती ते शोधते आणि तो बरोबर त्या हंड्यातून ती बांगडी लपवलेली असते ती बाहेर काढते। हे आपण लहानपणापासून बघत आलोय, तेच आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया। हा, कसं असते ते। चालेल चालेल। तर दर्शन झालंय, तर आता आज महाप्रसाद पण असतो ना, गौर आली भेटीला तर माहेरी आलेले, तर महाप्रसाद पण असतं ना। तर महाप्रसादामध्ये काय बनवलंय ते बघूया। आणि इथे काही लोक बघा सर्व थाटामध्ये आहेत आणि जेवायला बसले आहेत। आज करणार ना, धमाल करणार ना पेऱ्यांच्या गाण्यावर, लाजू नका कोणी, तुमचाच सण आहे आणि आज फुल एन्जॉय करायचं आहे आपल्याला। तर काय आहे जेवणामध्ये आज? वाटाण्याची भाजी, डाळ भात, वाटाण्याची भाजी, डाळ आणि भजी पण बनवलेली आहे। मिरची, पापड। चालेल, मिरची, पापड, भजी वगैरे थोडंच जेवा, नाचायचं आहे। चला, तर आपल्यासोबत नीरा आई आहेत। आई नमस्कार। हो, तर कधीपासून बघताय हा सण गौरीचा? लहानपणापासून काय करायचं? उघड्या गेल्याचू आणि नाचायचं। किती सर नाचायचं? 12 वाजेपर्यंत गौर येतपर्यंत नाचायचं ना। आणि तुमच्या टायमाला पण ती बांगडी वगैरे, काकडी वगैरे लपवायची? गौर आली ना, तिच्या हातात गौर असली तर ती बांगडी करणार। बरोबर। नारळ ठेवतात, बांगडी ठेवतात। जोपर्यंत बांगडी नाही निघत तोपर्यंत गौर मानलाय ना। गौरीने बांगडी काढायलाच पाहिजे ना, काढायलाच पाहिजे। बरोबर। तर आज या ताईंपैकीच कोणतरी गौर माता होणार आहे। मस्त थाट करून आल्यात, आता जेवतायत आणि थोड्याच टायमाने आता पारंपरिक गाण्यांवरती आपण डान्स करणार आहोत। बोला गौर माते की जय। तर जेवण वगैरे करून झालाय आणि जेवताना एक खबर समजली आपल्याला की हा जो गणपती बाप्पा आहे तो पण आपल्या मित्रांनीच बनवलाय, इकडेच घरामध्ये राहतात। काय नाव तुमचं? उदित पाटील आहेत, त्यांनीच हा गणपती बनवलाय बघा। हे सर्व तुम्हीच बनवलंय काय? हा, म्हणजे तुम्ही असे आर्टिस्ट आहेत का? हा, म्हणजे एक आवड म्हणून करत होतो, तर एक 4 वर्षापासून हा गणपती बनवतोय घरातलाच आपला, एकच बनवतो। अरे सुंदर कला आहे, नक्कीच तुला ऑर्डर येतील या गणपती बाप्पा बघून। हा बघा, आणि गौर माते ऑर्डर करून आणले ना। हो, म्हणजे हा जो गणपती बाप्पा आहे तो इको फ्रेंडली आहे ना? हा, पूर्णपणे शाडू मातीचा आहे, इको फ्रेंडली गणपती।
जर अशा ऑर्डर आले तर घेशील काय पुढच्या वर्षी? तर मंडळी असा बघा, शाडू मातीचा जर गणपती बाप्पा हवा असेल एकदम घरामध्ये होममेड पद्धतीने बनवलेला, तर नक्की आपल्या मित्राला कॉन्टॅक्ट करा. खूप आवडला मला गणपती बाप्पा कमलावरती बसलेला. हां, नक्कीच तुझा नंबर देतो, नक्की तू मला फोन करतील. चालेल, धन्यवाद.
काय शोधते? बांगडी आणि नारळ. गौरीच्या नकळत ते लपवलेले असतात. बांगडे नारळ ते जाऊन स्वतः शोधतात. म्हणजे पिठाचा डब्बा असो किंवा मग अंडा, पाण्याचा अंडा असो, ते लपवलेले असतात, ते शोधतात. चला, अनिकेतचा वाढदिवस आहे. नाव झालं पाहिजे आता जोडीने, नाव जायला पाहिजे. Happy birthday!